ले तेरी जिंदगी 6 दिनों के लिए। ये सिमरन कह रही है। टाटा बाय बाय। शिस्तात जाऊन या काळजीपूर्वक। शिस्तात कितीच कड म्हणू नकोस। जा जा जा। नमस्कार मंडळी, एका 8 दिवसाच्या टूरसाठी मी निघाली आहे। प्रथमच एकटी चालली आहे, म्हणजे विशू नाहीये सोबत किंवा माझे मित्र मैत्रीण नाहीयेत, तर माझी मोठी ताई आणि भाऊजी आहेत आणि त्यांचा ग्रुप आहे, तर त्यांना मी जॉईन झाली आहे आणि मी 8 दिवसाच्या टूरवर आहे। कुठं जायचं आहे हे मी मुंबईत गेल्यानंतर तुम्हाला सांगेन। आता इथून म्हणजे कोल्हापुरातून मी मिरजेला चालली आहे आणि मिरजेतून मग मुंबईला जाणार आहे। हे माझं सामान आहे, एक बॅग आणि दुसरी सॅक। तर ही माझी आई आहे आणि आई थोडंसं इमोशनल झाली आहे, लांब चालली आहे टूरला, त्यामुळे थोडीशी इमोशनल झाली आहे, पण आनंदी आहेस ना मी चाललोय फिरायला आहे। तर आता मी निघतोय, आईचा निरोप घेऊन मी आता विशू कोल्हापुरात थांबलेला आहे पुढे एका स्टॉपवर, तो मला मिरजेपर्यंत सोडायला येईल, तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत। जाऊन येते आई। हा, आता लिफ्ट मध्ये बाहेर सरदार आलाय, तो सोडायला येईल मिरजेपर्यंत। आई थोडी इमोशनल झाली, पहिल्यांदाच लांबच्या प्रवासाला चालली आणि सोबत विशू नाहीये, त्यामुळे थोडीशी इमोशनल झाली ती। एकटी कशी जाईल वगैरे असं वाटतंय तिला। ताई आहे सोबत, पण तरी जरा काळजीमुळे थोडीशी इमोशनल झाली, पण आहे, जा म्हणते मात्र मला। आलो आणि सरदार कुठं आहे? सरदार हाय, हॅलो। हा येतोय आम्हाला सोडायला। ते सस्पेन्स आहे, तू नको फोडू, मी मुंबईत गेल्यावर सांगणार आहे। तर सरदार आलेला आहे, नेहमी हात जोडतोच, तो सोडायला येतोय मिरजेपर्यंत। बापरे, 2:30 वाजलेत, उन्हाचा तडाखा भरपूर आहे आणि आई थांबली आहे वर हात करत। टाटा टाटा। आणि सरदार गाडी काढतोय बाहेर। तर मंडळी, विशूला आम्ही पिकअप केलेला आहे, पुढं बसलेला आहे। हाय विशू। हाय। मंडळी, आज अर्चना एकटीच प्रवास करणार आहे आणि ती नेमकी कुठं चालली हे तुम्हाला ती मुंबईत पोहोचल्यानंतर सांगेल। आम्ही तिला आता बाय करायला चाललो। तर मंडळी, आम्ही आता मिरजेकडे निघालेलो आहोत, तर वाटेत जाता जाता घरी जाणार आहोत, तिथे मम्मी पप्पांना भेटणार, अक्षू आणि आराध्या या आमच्या पोरी आहेत, तर त्यांना भेटणार आणि मग पुढे मिरजेकडे जाणार आहोत। आंबेडकर चौक आहे मिरजेमध्ये, तर तिथं आलेलो आहोत आता सगळेजण। इकडे बघ ना जरा, सोडायला आलाय मला। फर्स्ट टाइम आहे की मी एकटी चालली आहे, पुढच्या वेळी तू असशील सोबत। आनंद आहे की तू काय? माझ्या भावना व्यक्त करू शब्द नाही आहेत। ऍक्च्युली ना, आम्ही दोघं जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण ह्याच्या सुट्ट्या आणि काम ह्यामुळे ते शक्य झालेलं नाही, त्यामुळे मी निघाली आहे एकटी। नेहमी दोघंच असतो, पण ही ट्रिप माझी आहे। मी पण एक इंटरनॅशनल ट्रिप टाकून येणार। आताच जो नाही सस्पेन्स फोडायचा, मी ते सांगणार आहे तुम्हाला मुंबईला। जा राज जी ले तेरी जिंदगी 6 दिनों के लिए। ये सिमरन कह रही है। टाटा बाय बाय। शिस्तात जाऊन या काळजीपूर्वक। शिस्तात कितीच कड म्हणू नकोस। जा जा जा।
आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे आणि सगळं चेकिंग वगैरे केलेलं आहे आणि आता विमानात बसायला चाललो आहे. तर ही माझी ट्रिप आहे ती आंतरराष्ट्रीय आहे, म्हणजे मी परदेशात थायलंडला चाललेली आहे. ही माझी ताई आणि हे भाऊजी आहे. चेकिंग झालेलं आहे आणि आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत विमानाकडे जाण्यासाठी. आणि ही माझी ताई साधना, मी अर्चना. तुझं पहिलंच ताईचं विमान प्रवास आहे पहिला. तर आता आम्ही चाललोय थायलंडला. विमानात आता बसायला इंडिगोचं विमान आहे. विमानात बसलीये मी. फर्स्ट टाइम आहे. विशू नाही आहे माझ्यासोबत. टेक ऑफ घेताना मला जाम भीती वाटते. बघू आता कसं होते ते. तो नेहमी असतो माझ्याबरोबर, पण आता एकटीच आहे. आणि टेक ऑफ घेईल विमान. 9:15 झालेले आहेत. 8:55 टायमिंग आहे. धडधड वाढली आहे माझी. जसं टायमिंग जवळ येते तसं. एकदा टेक ऑफ झालं की मग काय नाही. मिस यू विशू. टेक ऑफ घेताना असली जाम घाबरले. आणि असं घाबरलं. आणि आजीचे आहेत ना, अजिबात घाबरलं नाही. उलट त्यांनी मला आधार दिला. म्हणे घाबरू नको. मी असं हात ठेवला आणि त्या म्हटल्या घाबरू नको. मी घाबरले पण आजी नाही घाबरल्या. मस्तपैकी आता फोटोबा केलेला आहे. म्हणजे आजीने चकल्या आणलेल्या होत्या आणि शेंगाण्याचे लाडू केलेले होते, ते खाल्ले मी स्वतः डिंकाचे लाडू आणलेले होते, तेही खाल्ले. आणि आता स्टेबल झालेले आहे. आता काही भीती वाटत नाही आहे. थोडंसं सुरुवातीला पहिल्यांदा टेक ऑफ घेताना मला नेहमीच भीती वाटते, आजही वाटली. तर आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता भारतीय वेळेनुसार 10:40 झालेली आहेत. आणि एकूण जो प्रवास आहे आमचा तो 4 तास 25 मिनिटांचा आहे. तर बघू तिथे पोचल्यानंतर तिथल्या थायलंडच्या वेळेनुसार किती वाजतात नेमकं मला माहिती नाही आहे. पण ह्या फ्लाईटचा जो प्रवास आहे तो 4 तास 25 मिनिटं आहे. तर छान चाललेला आहे. आता अजिबात भीती वाटत नाही आहे.
मगाशीच जरा झालेलं होतं मला त्याचं, पण आता रिलॅक्स आहे. मंडळी, मुंबई ते बँकॉक हा आमचा प्रवास 4 तास 10 मिनिटांचा होता. मुंबईतून आमच्या विमानाने ठीक सकाळी 8:55 उड्डाण केले आणि मग 4 तास 10 मिनिटे प्रवास करून ते बँकॉकला पोहोचले. तेव्हा भारतात 1:15 वाजत आला होता, तर बँकॉकमध्ये साधारणतः दुपारचे 2:45 वाजले होते. म्हणजेच भारतीय वेळेपेक्षा थायलंडची वेळ ही साधारणतः 1.5 तास पुढे आहे. बँकॉकमध्ये लँडिंग करतोय, कानाचे गठ्ठे असे बसलेले आणि आता चाललेलं आहे खाली विमान. विमानतळावर आम्ही आता लँड केले. सुवर्णभूमी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात तिथे. तर आता आम्ही खाली जमनीला आलेलो आहोत, उतरलेलो आहोत, जमनीवर आहोत. जमनीवरून विमान पळते सध्या. सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलोय आम्ही, बँकॉकच्या, थायलंडची राजधानी बँकॉक. इथे आता आलेलो आहोत आणि बॅग्स घ्यायला चाललेलो आहोत. चेकिंग करून ज्या पुढे पाठवलेल्या होत्या त्या बॅग्स आता घ्यायला चाललेलो आहोत. काउंटर 14 शोधतोय, बघूया मिळतंय का. खूप पुढं आलो नाही, बघू ना त्याच्या पुढे किती नंबर आहे बघूया. हा दिसतंय काहीतरी. 14 नंबर सांगितलाय ना आपल्या. हा 10 पर्यंत आहे, त्याच्या पुढे 14 असणार. तो बघ खाली. फायनली आम्हाला आमच्या बॅगा सापडलेल्या आहेत. तर मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.